पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं. विजय पांढरे हे आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे होते मुख्य अभियंता. अजित पवार हे राज्यातील सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार होते. त्यावेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर अजित पवार हे तुरुंगात गेले असते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला, असे वक्तव्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता राहिलेले विजय पांढरे यांनी केले. पांढरे यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अजित पवार यांच्या विरोधातील जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. विजय पांढरे यांनी काढलेल्या सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सिंचन घोटाळ्याचे सूत्रधार अजित पवार होते आणि त्या प्रकरणी त्यांना त्यावेळेस राजीनामाही द्यावा लागला होता आणि त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला म्हणून त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंटही पडलं होतं आणि चितळे समितीची चौकशीसाठी नेमणूक झाली. पण चितळेंनी जरा पळपुटेपणा केला व गोष्टी जशा होत्या तशा त्यांच्या अहवालात नीटपणे मांडल्या नाहीत आणि त्यामुळे सरकारला एक संधी मिळाली आणि त्यांनी चितळे समितीने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्यासुद्धा लपवून ठेवल्या आणि अजित पवारांना क्लीन चिट देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि या सिंचन घोटाळ्याला पाठीशी घालण्याचं दुसरं काम नरेंद्र मोदींनी केलं.